पुढे जाण्यापूर्वी मी जस्ट काही 2 क्वेश्चन लिहिते. आपण लास्ट लेक्चरमध्ये बफर केलेलं बरोबर, तर मग ॲटलिस्ट बफरचं न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह केलेलं नाही, पण क्वेश्चन वाचून गिवन आणि टू फाइंडपर्यंत पोहोचणं पण फार इम्पॉर्टंट आहे. एक वेळ लॉग कॅल्क्युलेशन्स तुम्ही कराल, पण जर क्वेश्चनमध्ये काय गिवन आहे हेच जर समजलं नाही तर आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो का? नाही करू शकत. मग क्वेश्चन कसा येतोय, कॅल्क्युलेट पीएच. पण पीएच वाचलं की लगेच फॉर्म्युला नाही लिहायचा. पीएच इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. तो पीएचचा फॉर्म्युला आहे ऍसिडसाठी. हा पीएच कोणाचा काढायचा आहे, कॅल्क्युलेट पीएच ऑफ बफर. बघा 2 शब्द काय ऍड झाले, फॉर्म्युला बदलला. बफर सोल्युशन कंटेनिंग 0.05 मोल NaF per liter and 0.015 मोल HF पर लिटर. पर लिटर देण्याचा काय उद्देश आहे त्यांचा इथे, K इज इक्वल टू 7.2 into 10 to power minus 4 for HF. 2 क्वेश्चन विचारते. पीएच ऑफ बफर काढण्याचा फॉर्म्युला कोणता, हँडरसन-हॅसल-बाल्च इक्वेशन बरोबर. सो फॉर्म्युला कोणता वापरणार, किती जणांना आठवतोय, करेक्ट क्रॉस चेक करा स्वतःचा आन्सर करेक्ट आहे का. पीएच इज इक्वल टू pKa प्लस log to the base 10 salt upon acid. Concentration of salt upon concentration of acid. पटलं, फॉर्म्युला करेक्ट होता तुमचा. पण नेक्स्ट, मग याचा अर्थ मला गिवन मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट दिलं असणार आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट, आता सॉल्ट कोण असणार दिलेल्या दोन्ही पैकी, कोण दिलाय, NaF आणि दुसरा आहे HF. सॉल्ट कोण आहे याच्यामध्ये आणि ऍसिड कोण आहे याच्यामध्ये, NaF इज सॉल्ट अँड HF इज ऍसिड. ऍसिड तर ओळखता येईल ना, कॉन्सन्ट्रेशन ऑफ HF. सॉल्ट काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaF. किती दिलं NaFचं कॉन्सन्ट्रेशन, 0.05 मोल. मोल कधी कॉन्सन्ट्रेशन असतं का, मोल तर नंबर ऑफ मोल्स असतं, पण पुढे ते म्हणतायत ना मोल पर लिटर. पर लिटर म्हणजे आता काय झालं ते कॉन्सन्ट्रेशन. सो पर लिटर म्हणजे त्यांनी ते कॉन्सन्ट्रेशन दिलं 0.015. पुढे काय लिहितायत ते मोल पर लिटर. सो दोघांचे कॉन्सन्ट्रेशन दिलेत. अजून काय लागेल मला, Ka दिलाय का, येस दिलाय. 7.2 into 10 to power minus 4 फॉर ऍसिड, ऍसिडचाच असतो, व्हॅल्यू पुट करून घ्या. पी म्हणजे काय असतो, Ka दिलाय, pKa नाही, डायरेक्ट 7.2 व्हॅल्यू पुट करायची नाही इथे. पी म्हणजे काय, स्मॉल p म्हणजे काय, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10. येस, K म्हणजे काय आता 7.2 into 10 to power minus 4 प्लस log to the base 10 वरती काय आहे 0.05 डिवायडेड बाय खाली आहे 0.015 इज इक्वल टू, हे जेव्हा आन्सर काढाल ते तुमचं पीएचचं आन्सर राहील. सो गिवन मधला व्हॅल्यूज समजला, हा डिफरन्स समजला. के दिलेला असतो त्याला स्वतःला निगेटिव्ह लॉग लावावं लागेल. लॉग ऑफ 7.2 लॉगबुक यूज करता येते ना. जेव्हा सीईटी साठी सॉल्व्ह करेन तेव्हा ऑन अन अप्रॉक्स 7 आणि 8च्या मधली व्हॅल्यू येणार आहे. 0.8990 वगैरे काहीतरी. 10 to power minus 4 तर पुढेच जाईल, 4 मध्ये जाईल तो, आणि लॉग ऑफ 5 डिवायडेड बाय 1.5. सो आज हे लॉग कॅल्क्युलेशन्स करून बघा, तुमच्या पीएचचा आन्सर
3.67 यायला पाहिजे. ठीक आहे, नियरली इक्वल. सो फक्त गिवन आणि डेटा पुट करून देतीये. कॅल्क्युलेशन्स तुम्ही कराल. इन केस नाही येत आहे तर मग आपण डिस्कस करू. डन. आणि परत लॉगबुक ओपन करा, लॉग बघा, मग सॉल्व्ह करा. टाइम वेस्ट होईल. इंडिव्हिज्युअल बेसिसवरती स्टुडंट सॉल्व्ह करतील. ठीक आहे का सगळ्यांना? प्रथम तर सेकंड क्वेश्चन पण असाच आहे. फक्त त्या क्वेश्चन मध्ये काय केलं त्यांनी, कॅल्क्युलेट द pH of buffer solution. Composed of 0.1 molar weak base. कोणता वीक बेस आहे हा? BOH and 0.2 molar ऑफ इट सॉल्ट. त्याचा जो काही सॉल्ट असेल तो. PKB दिलाय. KB इज इक्वल टू नॉट PKB, KB दिलाय 1.8 इंटू 10 टू पावर -5. आणि फाइंड काय म्हटलेत? फाइंड pH म्हटलेत. मग तुम्ही pH च्या फॉर्म्युलानी स्टार्ट करणार का? फाइंड pH म्हटलेत म्हणून pH च्या फॉर्म्युलानी स्टार्ट करायचं का? नो. कारण त्यांनी मला बफर सोल्युशन कोणाचं दिलं? वीक बेसचं. व्हॅल्यू कोणाची दिली आहे? केबीची. सो स्टार्ट करताना स्टार्ट विथ POH. POH इज इक्वल टू PKB प्लस log to the base 10 concentration of salt upon concentration of acid. concentration of salt upon concentration of base. कारण स्टडी बेसचा चालू आहे. आता तुम्हाला गिवन मध्ये कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज दिसत आहेत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट दिला 0.2 मोलार. कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक बेस दिला 0.1 मोलार. केबी दिलाय 1.8 इंटू 10 टू पावर -5. मी त्या सगळ्या व्हॅल्यूज पुट करून घेईन. पहिला पी म्हणजे निगेटिव्ह लॉग. केबी दिलाय 1.8 इंटू 10 टू पावर -5 मायनस निगेटिव्ह लॉग. बेस 10च असतो केमिस्ट्रीमध्ये. सो वरती सॉल्ट आहे 0.2 डिवायडेड बाय खाली बेस आहे 0.1. या सगळ्यातून तुम्हाला कशाचा आन्सर भेटेल? प्लस होतं इथे. या सगळ्यातून तुम्हाला POH भेटेल. समजा आपलं POHचा आन्सर आलं X. समजा काहीतरी कॅल्क्युलेशन्स केले अँड वी विल गेट द आन्सर X. किती येते सांगते मी. POH 5.045. जस्ट टेक्स्टबुक चेक केली आणि सांगितलं. काहीतरी X आन्सर आला. मग त्यातून pH कसं काढायचं? वी नो सोरेन्सन इक्वेशन सेज दॅट pH प्लस POH इज इक्वल टू X. देअरफॉर POH प्लस 14 असतो ना हा. सो POH काढायचं असेल तर 14 मायनस X करावं लागेल. हे दुसऱ्या टाईपने फक्त फसवू शकतात. मुलं डायरेक्ट pH टाकतील तर तिथं pKa पण नाहीये आणि ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन पण नाहीये. अशा प्रकारे काढावं लागेल. येस, समजलं? मग आता लास्ट पॉइंट. हा ठरव. pHच काढायचं आहे. 14 मधून व्हॅल्यू माहिती. तर P हा POH किती आला? X इज इक्वल टू 14. मग pH कसं काढणार? 14 मायनस X. असं मी ते POH लिहिलं तिथे. सोल्युबिलिटी प्रोडक्ट.
सोल्युबिलिटी प्रोडक्टमध्ये ते तुम्हाला विचारतायत, कॅन यू रिकॉल व्हॉट इज सोल्युबिलिटी ऑफ अ कंपाऊंड? व्हॉट इज सोल्युबिलिटी ऑफ अ कंपाऊंड? आठवते का बघा? अमाउंट ऑफ सोल्यूट dissolved in given volume of saturated solution. Amount of solute dissolved in given volume of saturated solution at specific temperature. त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला तुम्ही घेतलेल्या त्या पर्टिक्युलर सॉल्व्हंटमध्ये किंवा सोल्युशनमध्ये किती सोल्यूट ॲड केलाय इज नथिंग बट सोल्युबिलिटी. मग सोल्युबिलिटी काय? अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड पर लिटर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. मग सोल्युबिलिटीचं युनिट काय झालं? वरती अमाउंट म्हणजे नंबर ऑफ मोल्स आणि खाली व्हॉल्यूम म्हणजे लिटर, मोल पर लिटर. सोल्युबिलिटी तर आठवते, सोल्युशन चॅप्टरमध्ये शिकलो. सेकंड ते विचारतात, डू यू नो व्हॉट इज सॅच्युरेटेड सोल्युशन? काय असतात रे सॅच्युरेटेड सोल्युशन? सोल्युशन कंटेनिंग मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट dissolved in it. आठवतं ना हे सगळं? मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन इट. एकदा त्याची लिमिट पर्यंत पोहोचला म्हणजे ते तुमचं सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. आणि आठवत असेल तर सॅच्युरेटेड सोल्युशनच्या वेळी एक डायनामिक इक्विलिब्रिया असतो. सोल्यूटमध्ये सॉल्व्हंट टाकलं की डिसोल्युशनची प्रोसेस होते आणि सोल्युशन बनत असतं. थोडेसे पांढरेशे खर साचायला लागतात त्यावेळी. सॅच्युरेशनच्या पॉइंटला जेव्हा तुम्ही पोहोचताय, एक लिमिटला पोहोचताय, अगदी असं नाही की पीपीटी नाही साचत खाली ग्लासच्या, पण तुम्ही बघू शकताय की साखर जर तुम्ही पाण्यामध्ये टाकली आहे, एक टाइमला क्लिअर सोल्युशन आहे, थोडीशी अजून टाकली म्हणजे आता तुम्ही सॅच्युरेशन पॉइंटच्या जवळ पोहोचायलाय, तेव्हा थोडंसं का होईना पाणी व्हाईट होतं. थोडंसं अगदी असं पांढरी खर दिसायला लागते त्या पाण्यामध्ये. याचाच अर्थ काय व्हायला लागला? परत सोल्युशन क्रिस्टलायझेशनच्या प्रोसेसकडे चाललंय. अजून मी असं नाही म्हटले की तुमच्या ग्लासच्या तळाला साखर जाऊन साचते. ह्या त्या दोघांच्या मधला टाइम आहे. आधी साखर टाकली, व्यवस्थित विरघळली, पाणी तुम्हाला दिसेल क्लिअर. अजून थोडी टाकली, तुम्ही सॅच्युरेशनच्या पॉइंट पर्यंत यायलाय. सो पाण्याचा कलर जर असा खर होती त्याच्यामध्ये पांढऱ्या कलरची, आणि अजून जास्त टाकलं तर आता ग्लासच्या तळाशी तुम्हाला ती साखर दिसते. मग या 3 स्टेज कोणत्या होत्या? अनसॅच्युरेटेड जेव्हा व्यवस्थित विरघळली, थोडंसं पांढरापणा आला त्याला सॅच्युरेशन, आणि सगळ्यात खाली जेव्हा साखर पीपीटी बनवते तेव्हा सुपर सॅच्युरेटेड. सो सॅच्युरेटेड सोल्युशनच्या वेळी हा एक डायनामिक इक्विलिब्रियम क्रिएट झालेला असतो. आणि थर्ड ते विचारतात की डू यू नो स्पॅरिंगली सोल्युएबल सॉल्ट्स काय आहेत? स्पॅरिंगली सोल्युएबल सॉल्ट्स compounds that dissolve only slightly in water. Sparingly soluble salts म्हणजेच काय? Compounds that dissolve slightly. Compounds that dissolve slightly in water. मग फॉर एक्झाम्पल आपल्याला या चॅप्टरमध्ये आता शिकायचं आहे AgCl ला. मग चला AgCl ला पाण्यात टाकून बघूया काय होतं. AgCl घेतला, हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, अँड ॲज इट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट तो कम्प्लिटली आयोनाइज करेल Ag+ आणि Cl- मध्ये. आता जे आयन्स बनलेत त्या आयन्सना अगदी कमी वॉटर मॉलिक्युल्स ॲफिनिटी होते. म्हणजे जर या Agला खूप साऱ्या पाण्याच्या मॉलिक्युल्सनी असं सराउंड जर केलं असतं, खूप साऱ्या पाण्याच्या मॉलिक्युल्सनी
जर असं सराउंड केलं असतं तर तो पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळला असता, मी म्हटलं असतं. पण याची पाण्यासोबतची तेवढी ॲफिनिटी नाहीये. हे असं होतंय का? नाही होत. अगदी एखाद दुसरा मॉलिक्यूल, ॲफिनिटी फार कमी आहे पाण्यासोबत, म्हणून आपण काय म्हणतो, दे आर स्लाइटली सोल्युएबल. मग होतंय काय, पाण्यामध्ये जाऊन आयन्स असे बनून राहतील का? Ag+Cl- स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे म्हणून तुटला, पण सगळे नाही तुटणार. आता काही मॉलिक्युल्सला पाण्याचा मॉलिक्युल्सचं काहीच अट्रॅक्शन नाहीये, आणि जर त्यांना Ag+ याच फॉर्ममध्ये बसायला लागत असेल तर ती तर अनस्टॅबिलिटी झाली ना. आणि अनस्टॅबिलिटी झाली म्हणून तुमचा AgCl जो फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये Ag+Cl- मध्ये तुटायचा, तो आता काय व्हायला लागला, असाच रिकामा राहून राहून तो परत क्रिस्टलायझेशनकडे गेला आणि सॉलिड AgClला खाली पाण्यामध्ये प्रेसिपिटेट करायला. काय म्हटलं बघा, पाण्यामध्ये टाकला, Ag+Cl- बनला. आता का बनलाय की बाबा पाण्यासोबत ॲफिनिटी व्हावी. जसं NaCl, Na+Cl- पाणी येतात आणि त्याच्यासोबत सराउंडिंग बनवतात, आणि दॅट इज वाय ते Na+ आणि Cl- असे दोन सेपरेट आयन्स बनून तुमच्या पाण्यामध्ये राहू शकतात, Na+Cl-. पण तसं AgClच्या बाबतीत होत नाही. हे पाण्याचे मॉलिक्यूल सराउंडच करत नाहीत, आणि जर ते सराउंड करत नसतील तर हे असे पाण्यामध्ये विथ चार्ज स्टेबल नाही आहेत. जर स्टेबल नाही आहेत तर त्यांना परत मागे यावं लागतं, आणि प्रेसिपिटेशन कुठल्या फॉर्ममध्ये होतं, सॉलिड फॉर्ममध्ये. समजलं का इथंपर्यंत? एव्हरीवन. प्रथम, येस, अजून कोणतरी आहे, वेदांत है ना. मग आता विषय काय आहे, जिथं इक्विलिब्रियम आहे तिथे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. के इक्विलिब्रिया कसा लिहितो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl- होल डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl. त्याच्यानंतर आधी जे तुम्ही बीकरमध्ये टाकलेला AgCl आहे, आणि थोड्या वेळानं असं थोडीच होणार आहे की AgClचं कॉन्सन्ट्रेशन बदललं आपल्या मनाने. जेवढं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन इनिशियली घेतलं तितकाच PPT बनेल ना. जर तो सोल्युएबल होतच नसेल तर तितकाच प्रेसिपिटेट बनेल, किंवा जरा प्रेसिपिटेट बनेल आणि जरा डिझॉल्व्ह होईल. तर दोघांची ॲडिशन केली तरी इनिशियल अमाऊंट जेवढी घेतली ती कधीच बदलत नसते. स्वतःहून AgCl वाढला तर स्वतःहून AgCl कमी झाला अशी काहीच भानगड नाहीये. सो AgClचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहील, आणि त्याला मी K म्हणेन. मग आता हा जर K झाला असेल तर इक्वेशन कशी दिसेल, K इक्विलिब्रियम खालचा K वरती न्या इंटू K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl- डिवाइड बाय K लिहायची जी स्टेप आहे ती डायरेक्ट केली. आता हे काय दिसतंय, K equilibrium into K, a new constant, and this new constant is called as solubility product. Solubility product is equal to product of concentration of ions raised to its stoichiometry. काहीच नाही वरती म्हणजे काय आहे, 1 1. ती स्टायशोमेट्री कुठली आहे, इथली 1 1. सो solubility product ची डेफिनेशन कशी लिहिणार, solubility product is defined as, कोणाची solubility product आहे हा, फक्त स्पॅरिंगली सोल्युएबल सॉल्ट साठीच काढतो आपण हे, आणि कधी सॅच्युरेटेड कंडिशन मध्ये. कधी करतो हे सगळं आपण, सॅच्युरेटेड कंडिशन्स मध्ये. सो KSP is called as solubility product. Solubility product of sparingly soluble salt in saturated solution is defined as product of concentration of ions raised to its coefficient. ओके, पेज नंबर सांगते, ती डेफिनेशन पाठ करायची आहे. पेज नंबर 58 वरती सोल्युबिलिटी प्रोडक्टची डेफिनेशन आहे. फॉर बोर्ड एक्झाम पर्पज ती तुम्ही लर्न करताय, रेज टू इट्स कोइफिशियंट. मग जर मी सॉल्ट बदलला, आय विल गिव्ह यू सम अदर सॉल्ट, तुम्ही त्याच्यासाठी मला इक्वेशन फाइंड आउट करून द्याल का? पहा, सॉल्ट आहे क्वेश्चन नंबर 2 CaF2. फाइंड KSP. फाइंड KSP.
KSP फाइंड करायला काय करायला लागतं, आधी त्याला डिसोसिएट करायला लागतो. कशामध्ये, Ca+2 आणि कशामध्ये तुटणार आहे, 2 फ्लोरीन मायनस 2F मायनस. मग KSP काय लिहायचं आहे आपल्याला, KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स रेज टू इट्स कोइफिशियंट. कोइफिशियंट 1 आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन दॅट इज F मायनस रेज टू इट्स कोइफिशियंट. कोइफिशियंट 2 आहे. करेक्ट आहे का बघा, तुमचं पण हे चालेलं. येस, मी सॉल्ट देत जाते, तुम्ही करा माझ्यासोबत, परत क्रॉस चेक करा. तिसरा सॉल्ट घ्या, Ca3PO4 चा ट्वाइस. Ca3PO4 चा ट्वाइस. कसा डिसोसिएट करेल बघा, थ्री कॅल्शियम आहेत. सो 3 कॅल्शियम, कॅल्शियम वरती चार्ज असतो +2 आणि काय आहेत 2 फॉस्फेट आहेत PO4, त्यांच्यावर चार्ज किती असणार -3. कॅल्शियम वरचा चार्ज आठवत नसेल तर ह्याचा बेस उचलायचा आणि फॉस्फेट वरचा चार्ज आठवत नसेल तर इकडच्याचा बेस उचलला. वाईस वर्सा, कॅल्शियम वरचा चार्ज कुठे दिलेला असतो याच्या खाली आणि फॉस्फेट वरचा चार्ज कुठे दिलाय कॅल्शियमच्या खाली. सो KSP कसा लिहिला, KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम +2 रेज टू इट्स कोइफिशियंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ PO4 -3 रेज टू इट्स कोइफिशियंट. अथर्व वेदांत करेक्ट आलेलं का पहा. प्रथम. सो आता सांगते एक हिंट, मला डायरेक्ट आन्सर द्या. जेव्हा क्वेश्चन नंबर 1 घेतला तुम्ही, AgCl कॅटायन टू एनायन रेशिओ काय आहे यांचा, 1 कॅटायन 1 एनायन 1:1, तेव्हा ऑलवेज काय येणार. ठीक आहे, थांबा, अजून आपण सोल्युबिलिटीचं रिलेशन करू, मग थोडंसं जास्त रिलेट होईल. आता तुम्हाला हे KSPचे इक्वेशन लिहिता येतं, सोल्युबिलिटी प्रोडक्टचे इक्वेशन लिहिता येईल. तुम्हाला कोणते कोणते एक्झाम्पल्स विचारतील बघा यामध्ये 2 अजून एक्स्ट्रा. क्वेश्चन नंबर 4 बॅरियम सल्फेट BaSO4 Ba+2 SO4 -2. and question number 5 Bi2S3 Bi2S3 ट्राय करा एकदा. Bi2S3 2 बिस्मत आहेत. बिस्मतवरचा चार्ज आठवत नसेल तर कुठे जायचं क्रॉस मध्ये, किती येणार +3 प्लस 3 सल्फर आहेत, चार्ज आठवत नसेल तर कुठे जायचं क्रॉस मध्ये -2, एकावर प्लस तो दुसऱ्यावर मायनस. सो आयन्स बनले. आता KSP कसा लिहिणार, KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Bi+3 रेज टू 2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ S-2 रेज टू कोइफिशियंट 3. डन. दिस इज द इक्वेशन ऑफ KSP. नेक्स्ट पॉइंट आहे तुम्हाला रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड KSP. रिलेशन बिटवीन KSP अँड सोल्युबिलिटी. त्यात 4-5 एक्झाम्पल साठी काढायचे. सोल्युबिलिटी इज डिनोटेड बाय सिम्बॉल S. कायनेटिक्स मध्ये एक छोटासा पार्ट करायचो आपण. फॉर एक्झाम्पल एखादी रिॲक्शन घ्यायचो AgCl, त्याची रिॲक्शन कम्प्लीटल्या प्रोडक्टमध्ये Ag+ प्लस Cl-. Ag लक्षात ठेवा स्पॅरिंगली सोल्युएबल सॉल्ट आहे, सो सॉलिड स्टेटमध्ये प्रेसिपिटायझेशन करेल आणि आयन्स असतील तर ते ॲक्वियस स्टेटमध्ये असतील. दॅट इज वाय मला जेव्हा असं लिहावं लागेल टाइम इक्वल्स टू 0 ला हा 1 असतो, हा कुछ नाही. टाइम इक्वल्स टू इक्विलिब्रियमला या 1 मधून काहीतरी S अमाउंट मायनस होईल. अँड व्हॉट इज S?
व्हॉट इज एस? वन मधून थोडीशी अमाऊंट सोल्युएबल झाली असं मी म्हणू शकते का? वन मधून थोडीशी अमाऊंट सोल्युएबल झाली आणि जेवढी सोल्युएबल होणार आहे तितके आयन्स असणार, कारण आयन्सलाच वॉटर मॉलिक्यूल सराउंड करतात ना, आयन्सलाच वॉटर मॉलिक्यूल सराउंड करतात. सो पहिला आयन्स बनले पाहिजेत आणि त्यांना वॉटर मॉलिक्युल्सनी सराउंड केलं की सोल्युबिलिटी होते, पण याची व्हॅल्यू खूप कमी असते, स्पॅरिंगली सोल्युएबल आहेत ते. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा एकदा? हे लिहिता येईल का? हा, मग हे जर लिहिलं असेल तर आत्ताच तुम्ही फाइंड केलं KSP कसं फाइंड करणार आहे इक्वेशन? concentration of Ag plus raised to stoichiometry, that is coefficient, and concentration of Cl minus. KSP is equal to AgCl चं concentration किती आहे at equilibrium? S, आणि Cl minus चं पण किती आहे? S. So S into S, आन्सर काय आलं? S square. Therefore KSP is equal to S square for AgCl. सिमिलरली तुम्ही सेकंड क्वेश्चन करा, बॅरियम सल्फेट. क्वेश्चन नंबर 2, बॅरियम सल्फेट BaSO4 डिस्कम्पोजेस इनटू बॅरियम +2 प्लस SO4 -2. कसं लिहिणार? टाइम इक्वल्स टू 0 ला हा 1 होता, हा कुछ नाही. टाइम इक्वल्स टू इक्विलिब्रियम ला या 1 मधून सोल्युएबल झाला थोडा, तितकाच इकडे बनेल आणि इकडे सुद्धा. दॅट इज वाय KSP फॉर बॅरियम सल्फेट इज इक्वल टू Ba⁻² SO4 -2. त्यांचा कोइफिशियंट 1 1 आहे, अँड दॅट इज वाय परत KSP इज इक्वल टू बॅरियमचं काय आहे कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम? S, आणि सल्फेटचं 3S. सो काय, सॉरी Sच आहे. सो काय झालं? S इंटू S. परत रिलेशन काय आलं KSP आणि सोल्युबिलिटीचं? S स्क्वेअर. सो आय कॅन कन्क्लूड दॅट जर कॅटायन टू एनायन रेशिओ 1:1 असेल, जर कॅटायन पण 1 एनायन पण 1, तर KSP इज इक्वल टू काय असतो? S स्क्वेअर. KSP इज इक्वल टू काय असेल? S स्क्वेअर. Got it? First question and second question. Everyone. चलो, let us go ahead. CaF2 करा. Question number 3. CaF2. CaF2 ब्रेक कसं करणार? Ca +2 प्लस 2F मायनस. व्यवस्थित लिहायचं हे इक्वेशन. टाइम इक्वल्स टू 0 ला हा 1, हा कुछ नाही. टाइम इक्वल्स टू इक्विलिब्रियम ला हा 1 मधून S मायनस हा S बनेल, पण हा 2S बनेल. कोइफिशियंट जेवढा आहे तेवढा बनवायचा. कोइफिशियंट जेवढा आहे तेवढा बनवायचा. याला मी ब्ल्यू कलरचा हायलाइट करते सो दॅट विसरू नका. कोइफिशियंट जेवढा आहे तेवढा बनवायचा. मग आता इक्वेशन कसं झालं? KSP सोल्युबिलिटी प्रोडक्ट इज इक्वल टू कॅल्शियम +2 परत F मायनस रेज टू इट्स कोइफिशियंट 2 आहे. देअरफॉर KSP इज इक्वल टू कॅल्शियम +2 चं कॉन्सन्ट्रेशन या आहे अशा व्हॅल्यू उचलायच्या. S F मायनसचं कॉन्सन्ट्रेशन असं नाही म्हणायचं हे 2Fचं आहे मॅम, इक्विलिब्रियमला काय कॉन्सन्ट्रेशन आहे असं विचारलंय त्यांनी. सो F मायनस किती आहे? 2S आणि त्याचा स्क्वेअर 2S चा स्क्वेअर. देअरफॉर KSP इज इक्वल टू S इंटू 2 2 चा 4 लाईक 2 स्क्वेअर 4S स्क्वेअर. आन्सर काय आलं? KSP 4S³ मल्टिप्लिकेशन आहे.
कॅटायन आणि एनायनचा रेशो किती आहे CaF2 मध्ये 1:2. जर कॅटायन टू एनायनचा रेशिओ 1:2 असेल तेव्हा कधीही KSP काय येणार आहे आपला 5s³. एक ट्राय करा आणि मला आन्सर सांगा. लास्ट क्वेश्चन असेल हा. Ca3PO4 चा ट्वाइस. यू ट्राय इट. अरे काढताय ना. हा करेक्ट आहे प्रथम. बाकी सगळ्यांचं काय आलं. 3Ca+2 आणि 2 फॉस्फेट रेज टू -3. टाइम इक्वल्स टू 0 ला 1. हा कुछ नहीं. टाइम इक्वल्स टू इक्विलिब्रियम ला 1. हा 3s 1 मधून s तुटेल. हा 3s बनेल. हा 2s बनेल. वी नो KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अथर्व करेक्ट. कॅल्शियम +2 रेज टू इट्स स्टायशोमेट्री. PO4 -3 रेज टू इट्स स्टायशोमेट्री. कॅल्शियम किती दिलंय आहे ते कॉन्सन्ट्रेशन उचलायचं 3s चा क्यूब इनटू फॉस्फेट किती दिलं 2s रेज टू स्क्वेअर. सो हे किती झालं 3 चा क्यूब 27s³. 2 चा स्क्वेअर 4s². 27 × 4 108 s raised to 5. So can I conclude जेव्हा रेशिओ 2:3 असतो, रेशिओ 2:3 असतो तेव्हा KSP is equal to 108 s raised to 5. And if this is the case, then tell me question number 5 Bi2s3 काय रिलेशन असेल KSP आणि S मध्ये. काढत बसणार आहे का. रेशिओ बघा ना किती आहे 2:3. 3:2 2:3 सेमच आहे ना. 3:2 काय and 2:3 काय सेम. काय येणार KSP is equal to 108 s raised to 5. सो तुम्हाला क्वेश्चन देतील की AgCl सॉल्ट आहे, अशी अशी त्याची सोल्युबिलिटी आहे, KSP काढा. तुम्हाला माहिती पाहिजे AgCl साठी KSP आणि S चं रिलेशन आहे s². जर मी सोल्युबिलिटी दिली असेल तर KSP काढाल, KSP दिला असेल तर सोल्युबिलिटी काढाल. टेक्स्ट बुक मध्ये याच्यावरती किती क्वेश्चन्स आहेत 4 क्वेश्चन्स आहेत.
एकदा पाहून घ्या क्वेश्चन्स ते. अजून काय करावं लागेल तुम्हाला, याच्यामध्ये मोलार सोल्युबिलिटीची डेफिनेशन करावी लागेल. बोर्ड पर्पजसाठी मोलार सोल्युबिलिटीची डेफिनेशन सोपी आहे, पेज नंबर 58 वर दिली आहे. प्लस कॉमन आयन इफेक्ट तसा रिड्यूस्ड आहे, बट कॉमन आयनची डेफिनेशन रिड्यूस नाही आहे. सो कॉमन आयन इफेक्ट डेफिनेशन लर्न करताय आणि मी थोडीशी कन्सेप्ट सांगेन. पेज नंबर 59 वरती आहे. हे एंड झालं सोल्युबिलिटी प्रोडक्टचा एंड. अशी सोल्युबिलिटी प्रोडक्ट काढली जाते, रिलेशन बिटवीन. अँड लास्ट होता आपला कॉमन आयन इफेक्ट, रिड्यूस्ड आहे, थोडासा टच देऊन जाईन फक्त नाही. त्याच्या आधीचं पॉइंट आहे कंडिशन्स फॉर प्रेसिपिटायझेशन. कधी प्रेसिपिटेट तयार होऊ शकतो, तर तुम्हाला आता सोल्युबिलिटी प्रोडक्ट माहिती झालाय आणि तुम्हाला आयोनिक प्रोडक्ट पण माहिती आहे. व्हॉट वॉज आयोनिक प्रोडक्ट? आयोनिक प्रोडक्ट म्हणजेच हेच आहे, आयन्सचा प्रोडक्ट. आयोनिक प्रोडक्ट म्हणजे आयन्सचा प्रोडक्ट, बट कधी? कोणत्याही कंडिशनला, ऍट एनी कंडिशन. कोणत्याही कंडिशनला जर तुम्ही AgClचं आयन्सचा प्रोडक्ट केला तर इट इज कॉल्ड ॲज IP, आयोनायझेशन प्रोडक्ट. बट हाच आयोनायझेशन प्रोडक्ट, हाच आयोनिक प्रोडक्ट जर फक्त सॅच्युरेटेड कंडिशनला केला तर सॅच्युरेटेड कंडिशनला आपण त्याला KSP म्हणतो. सॅच्युरेटेड कंडिशनला काय होतं बघा, असा मेजर डिफरन्स काय झाला, जेव्हा तुम्ही KSP म्हणता, KSP म्हणजे सोल्युशन कुठलं असणार आहे? सॅच्युरेटेड. जेव्हा आयोनिक प्रोडक्ट म्हणताय, इट मीन्स तुम्ही हे काढताय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl. आणि जेव्हा तुम्ही KSP काढताय तेव्हा खालचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट झालेलं असतं. ॲज सॅच्युरेटेड कंडिशन आहे, कॉन्सन्ट्रेशन बदलत नाहीये, Ag प्लस Cl मायनस. हा डिफरन्स आहे दोघांमध्ये IP अँड KSP. मग ते म्हणतायत जर IP जेव्हा KSPच्याच इतकं होईल, IP आणि KSP इक्वल असतील, साहजिक आणि क्लिअर आहे की सोल्युशन सॅच्युरेटेड असणार आहे. क्लिअर आहे ना, सोल्युशन काय असणार तेव्हा? सॅच्युरेटेड. कारण KSP कधी असतो? सॅच्युरेटेड सोल्युशनसाठी. आणि हा कधी असतो? ऍट एनी टाइम. त्याच्यानंतर जर KSP छोटा राहिला, आयोनिक प्रोडक्ट जास्त आहे, KSP कमी आहे, तर काय होईल? तर सुपर सॅच्युरेशन होईल. सुपर सॅच्युरेशन स्टेट. आणि सुपर सॅच्युरेशन जेव्हा होईल तेव्हाच PPT बनतो. ते विचारतात कंडिशन फॉर PPT काय आहे? PPT कधी बनेल? जेव्हा आयोनिक प्रोडक्ट जास्त होईल सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी प्रोडक्ट कोणासाठी असतो? सॅच्युरेटेड साठी. तेव्हा तर PPT बनणार आहे का? नाही. ही केस जी आहे तुमची, ही एक्सीड करून तुम्ही पुढे चाललाय. ही केस एक्सीड करून कुठे चाललाय? आयोनिक प्रोडक्टकडे. तेव्हा सुपर सॅच्युरेशन होतं. आणि नेक्स्ट काय आहे? जर आयोनिक प्रोडक्टला एक्सीड करून सोल्युबिलिटी प्रोडक्ट पुढे चाललाय, सोल्युबिलिटी प्रोडक्ट पुढे चाललाय म्हणजेच अनसॅच्युरेटेड कंडिशन आहे. अनसॅच्युरेटेड कंडिशन. PPT इथे पण नाही बनणार, PPT इथेही नाही बनणार. PPT फक्त तेव्हाच बनतो जेव्हा सॅच्युरेटेडला क्रॉस करून मी कुठे जाते? आयनिक. म्हणजे आयनिक बिकम्स ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट. हे डायरेक्ट क्वेश्चन विचारतील, एक्सप्लेनेशन विचारत नाहीत. पण हे 3 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. बघा ओके आहेत का? राहतील लक्षात? कधी PPT बनणार? सॅच्युरेटेड नाही, सुपर सॅच्युरेटेड. आणि सुपर सॅच्युरेटेड कधी असते? सॅच्युरेटेड क्रॉस केल्यानंतर. म्हणजे सॅच्युरेटेड कुठेतरी कमी राहिलं, KSP कमी, IP जास्त. आता लास्ट पॉइंट आहे कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट काय सांगतो? ली चॅटलियर प्रिन्सिपल
is nothing but common ion effect. Le-Chatelier principle is nothing but common ion effect. Please learn the definition. भले कन्सेप्ट विचारली जाणार नाही, पण एखाद्या मार्कसाठी तुम्हाला डेफिनेशन विचारली जाईल. समजा आपण एखादा कोणता तरी वीक ऍसिड घेतला. वीक ऍसिड काय करतो? आयोनाइज करेल, बट पार्शियली CH3COO- आणि H+ मध्ये. आणि त्याचाच एखादा सॉल्ट घेतला CH3COONA. तो स्ट्रॉंग सॉल्ट आहे, म्हणजे ऍसिडिक बफर घेतलं बघा मी शॉर्टमध्ये. ऍसिडिक बफर घेतलं मी शॉर्टमध्ये. ॲज CH3COONA इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, तो कम्प्लिटली डिसोसिएट करेल. आणि कोण टाकलं मी त्याच्यामध्ये? वीक बेस. वीक बेस कसा करतो? पार्शियल डिसोसिएट करतो. मग आता कॅन आय से माझ्या एकाच बीकर मध्ये एक कॉमन आयन आलाय, तो कॉमन आयन ओळखता येईल कोण आहे? हु इज द कॉमन आयन इन माय बीकर? येस, एक्झॅक्टली CH3COO- वरती पण आहे, खाली पण आहे. ओके, मग मी असं म्हणू शकते का CH3COO- हे प्रोडक्ट साइडला त्याचे मोर मोल्स झाले? प्रोडक्ट साइडला कॉमन आयनचे जास्त मोल्स आहेत आणि रिॲक्टंट साइडला कॉमन आयनचे लेस मोल्स आहेत. आय रिपीट, प्रोडक्ट साइडला कॉमन आयनचे मोर मोल्स आहेत आणि रिॲक्टंट साइडला कॉमन आयनचे लेस मोल्स आहेत. लेस मोल्स आहेत. ॲग्री? लिहितीये फक्त. नंबर ऑफ मोल्स ऑफ CH3COO- that is common ion is more in product than in reactant. आणि एकदा मी ली-चॅटलियर प्रिन्सिपल तुम्हाला ओरली सांगितलेला. ली-चॅटलियर प्रिन्सिपल कुठून कुठे जात असतो? मोर मोल्स टू लेस मोल्स, इजंट इट? बरोबर ना? मोर मोल्स टू लेस मोल्स म्हणजे रिॲक्शन कुठून कुठे जाणार आहे? आता ही तर रिव्हर्स होऊ शकते का? ही स्ट्रेट हेडेड एरो आहे, हा कधी रिव्हर्स होऊ शकतो का? नाही. मग चान्स कुठे आहे? इथे. सो ही जी रिॲक्शन आहे ती मागे जायला लागते. आधीच डिसोसिएशन कमी होतं आणि आता अजून मागे चालली, म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जाण्याचा रेट कमी आणि बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये येण्याचा रेट जास्त झाला. कारण का? ली-चॅटलियर सेज दॅट नंबर ऑफ मोल्स जिकडे जास्त आहेत तिकडून कमीकडे रिॲक्शन प्रोसेस होते. मग मोर मोल्स टू लेस मोल्स चालले, म्हणजे काय व्हायला लागलं? CH3COOH पुढे कमी, मागे जास्त यायला लागलं. CH3COO- H+. कॅन आय से कॉमन आयन इफेक्टचा इफेक्ट काय आहे? कॉमन आयनमुळे झालं काय? वीक ऍसिडचं डिसोसिएशन कमी झालं. वीक ऍसिडचं डिसोसिएशन कमी झालं. एम आय राईट? वीक ऍसिड्स डिसोसिएशन इज रेजिस्टेड बाय द कॉमन आयन. करेक्ट आहे? रेजिस्टेड म्हणा किंवा टेक्स्टबुक मधला वर्ड आहे सप्रेस्ड. सप्रेस्ड म्हणून ते लिहितात common ion effect states that the ionization of weak electrolyte weak acid weak base म्हणजे जनरली काय लिहू शकते मी? weak electrolyte is suppressed in presence of, आपण त्याला सप्रेस करू शकतो, is suppressed in presence of a strong electrolyte. Containing, पण मेजर कंडिशन काय आहे? Containing an ion common to the weak electrolyte.
स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये एक तरी का होईना कॉमन आयन पाहिजे. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट वीक इलेक्ट्रोलाइटच्या आयोनाइजला सप्रेस करतो. दिस इज कॉल्ड ॲज कॉमन आयन इफेक्ट. आय रिपीट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट एकाच बीकर मध्ये घेतले such that they are having common ion in between them, then the common ion of both will suppress the dissociation of weak. Common ion will suppress the dissociation of weak. Got it?